श्री स्वामी समर्थ. पितृपक्षात श्राद्ध करताना करा हे काम, नाराज पितृ खुश होतील. पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे वेगळेच महत्त्व असते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाची सुरुवात होते. यावर्षी पौर्णिमा ऑक्टोबरला होईल. पितृपक्षात पूर्वजांच्या मृत्यूच्या तारखेनुसार त्यांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे. ज्यांना पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही ते सर्व पितृअमावास्येला पिंडदान करू शकतात. श्राद्ध पक्ष पूर्वजांसाठी समर्पित असतो. चला तर मग जाणून घेऊया की यावर्षी कधी आणि कसे तर्पण आणि पिंडदान करावे. तर्पणाचे प्रकार. सामान्य शब्दात सांगायचं झालं तर तृप्ती करण्याच्या क्रियेला तर्पण म्हणतात. पितरांसाठी केलेल्या मुक्ती कर्माला श्राद्ध आणि तांदळात तीळ मिसळून जल अर्पण करण्याच्या क्रियेला तर्पण म्हणतात. ज्योतिषशास्त्राच्या मते तर्पणाचे 6 प्रकार असतात. 1. देवतर्पण. 2. ऋषी तर्पण. 3. दिव्य मानव तर्पण. 4. दिव्य पितृतर्पण. 5. जमतर्पण. 6. मनुष्य पितृतर्पण. चला तर मग आता जाणून घेऊया काही खास नियम. श्राद्धाचे भोजन पूर्ण शुद्धतेने बनवावे. भोजन बनवण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि गॅस नीट स्वच्छ करून घ्यावा. भोजनात कांदा लसूण वापरू नये. चला तर मग जाणून घेऊया श्राद्धाचे भोजन ब्राह्मणाला कधी करावे. श्राद्धाचे भोजन ब्राह्मणाला नेहमी सूर्य उगवल्यावरच करावे, कारण सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या पितरांना भोजन प्राप्त होते. सूर्याचे प्रभाव जितके अधिक असेल तितकेच पितरांना भोजन उत्तम प्रकारे मिळेल. या बाबींचे विशेष लक्ष द्या. ब्राह्मणाचे भोजन करेपर्यंत आपण स्वतःही भोजन करू नये. हे आपल्या पितरांप्रती श्रद्धा व्यक्त करते. शिवाय ब्राह्मणाला भोजन करवताना शांत राहावे. काही गरज असेल तर इशाऱ्यात सांगावे. श्राद्धाचे भोजन प्रसाद म्हणून ग्रहण करावे. मातीच्या भांड्याचा वापर टाळावा. ब्राह्मणाला भोजन करवून त्यांना श्रद्धेनुसार दानदक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा. ब्राह्मणाला भोजन करविल्यानंतर पितरांना मनात आठवून चुकांची क्षमा मागावी. नंतर आपला व्रत सोडून प्रसाद ग्रहण करावा. संध्याकाळी दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने सरसोच्या तेलाचा दिवा लावा. याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. ज्या दिवशी श्राद्ध करायचे असेल त्या दिवशी स्नान करून संपूर्ण घर स्वच्छ करावे. घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून डाव्या पायावर वाकून आणि वाकलेल्या गुडघ्यावर बसावे. तांब्यात रुंद भांड्यात काळे तीळ, गाईचे दूध, गंगाजल आणि पाणी घालावे. दोन्ही हातात हे जल भरून उजव्या हाताच्या अंगठ्याने ते भांड्यात सोडावे. असे 11 वेळा करून पितरांना ध्यान करावे. पितृपक्षात श्राद्ध करण्याची पद्धत. 1. महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन बनवावे. भोजन बनवताना कोणतीही चूक करू नये. 2. उत्तम ब्राह्मणाला आमंत्रण देऊन बोलवा. ब्राह्मणाला भोजन करवावे आणि त्यांचे पाय धुवून काही गोष्टींचे दान अवश्य करावे. असे करताना पत्नी उजव्या बाजूला हवी. 3. ब्राह्मण किंवा गरिबांना भोजन देताना प्रसन्नपणे द्यावे. भोजनानंतर योग्य प्रमाणात दक्षिणा आणि इतर साहित्य दान करावे. 4. ब्राह्मणाला भोजन करण्यापूर्वी पंचबली म्हणजे कावळा, गाई, कुत्रा, देवता आणि मुंगीसाठी भोजन काढावे. असे मानले जाते की पितर या 5 रूपात पृथ्वीवर येतात आणि आपल्या संततीला आशीर्वाद देतात. 5. दक्षिण दिशेकडे तोंड करून संकल्प करावा आणि 1 किंवा 3 ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यानंतर भोजन थाळी किंवा प्लेटवर ब्राह्मणांसाठी भोजन वाढावे. पितृपक्षात या गोष्टींचे दान करावे. 1. चांदी आणि मीठ दान करावे. शास्त्रात याला महादान म्हणतात. 2. अभिजित मुहूर्त आणि तीळ मुख्य घटक आहेत. पितृपक्षात हे पाळावे. श्राद्धेत पांढऱ्या फुलाचा वापर करा. 3. पितृपक्षात श्राद्ध करताना भिक्षुकाला तर त्याला आदरपूर्वक भोजन देणे आवश्यक आहे. जो व्यक्ती अशा वेळी घरात येणाऱ्या याचकाला भाग देत नाही त्याचे श्राद्ध कर्म पूर्ण होत नाही आणि त्याचे फलही नष्ट होते. पितृपक्षातील काही नियम. 1.
पितृपक्षात कुत्रा आणि गायीसाठी दिलेले भोजन त्यांनाच द्यावे. देवता आणि मुंग्यांचे भोजन गायीला खाऊ घालू शकता. त्यानंतरच ब्राह्मणाला भोजन द्यावे. 2. ब्राह्मणांचे पूर्ण तृप्तीने भोजन झाल्यावर त्यांना तिलक लावून कपडे आणि दक्षिणा दान करून आशीर्वाद घ्यावा. 3. ब्राह्मणांना भोजनानंतर घराच्या दरवाजापर्यंत सन्मानाने सोडावे, कारण असे मानले जाते की ब्राह्मणांसोबत पितर देखील चालत असतात. 4. ब्राह्मणांच्या भोजनानंतरच आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भोजन करावे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.